शुभप्रभात मंडळी. वाजले सकाळचे 8. उठलो आहे मी सकाळी 7:30लाच, जे मी घरीसुद्धा उठत नाही. बट काय आहे ना आमची मम्मी आहे ना इकडे पण येऊन आम्हाला 7 वाजता उठा, जायचं असेल तर आपल्याला लेट होईल, म्हणजे ठीक आहे असं. पण तुम्हाला माहिती आहे मी चक्क आंघोळ वगैरे करून रेडी आहे आता, आणि वैदू आंघोळीला गेली आहे. मम्मीने तर सकाळीच केली 6:30ला उठून. पिकनिकला येऊन पण ती 6:30ला येऊन आंघोळ करते. पप्पा आमचे करतो मी आरामात असे घालून 2 तास त्यांनी घालवलेत आता. आणि नाश्ता, भूक लागली आहे, सो फ्रेश वगैरे सगळं झालेलं. आणि माझ्या मागे बघतो मी इथे आता बघितली नाही फुलं, खूप मी दाखवतो तुम्हाला. जास्वंदीची फुलं आहेत बघा, लाल 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 लाल. हां, इथे पण फार कळ्या आहेत. तर इथे सगळ्या प्रकारची झाडं आहेत, सगळ्या. चिकू आहे, मी तिथला एक चिकू खूप तोडून खाल्ला मग अशी, म्हणजे विथ परमिशन. नाही तर तुम्ही असे विनाकारण डायरेक्ट जाऊन तोडून खाऊ नका. काय आहे ना, कोणीतरी मेहनत करून ते लावलेले असतात आणि आपण फुकटचे खायचे, इट्स नॉट गुड. सो मी त्यांना विचारून खाल्लं आणि खूप गोड होती, मस्त लागली मला. सकाळचं काल ॲक्च्युली सकाळचा आम्ही येऊन परत जत्रेला गेलो. इथे जत्रा चालू होती त्याच्यामुळे जत्रेला जाऊन आलो. आता प्लॅन आहे आमचा परत बीचवर जायचा, कारण बीच इथून 5 मिनटावर आहे, त्याच्यामुळे तुम्ही कधीही जाऊ शकता, दिवसातून 4 वेळा. बट काल ॲक्च्युली जाईपर्यंत संध्याकाळ झाला आणि त्यात विराचं ते टोपरं त्याने घोळ केला. सो आत्ता प्लॅन आहे, कारण काल काही फोटो वगैरे नाही काढलेले. सो कमॉन यार, मी आलो आहे आणि फोटो नाही काढणार असं होईल काय. त्याच्यामुळे विराचे, मम्मी पप्पांचे, वैदू बोलते की अरे मी फोटो नाही काढला, एक फोटो नाही काढला, कालपासून रडते, मग तिचा पण फोटो. सो हे आपली एक मेमरीजसाठी आपण एक काढून ठेवा प्रत्येक ट्रिपला असो. आणि लवकरच नवीन ट्रिप पण करणार आहोत, पण त्याचा मी डिस्क्लोज आत्ता नाही करायचं आहे, थोडा वेळ ठेवा. पुढच्या महिन्यात आपण ती पिकनिक करणार आहोत. म्हणजे आपल्या पिकनिक आता चालू झाल्या आहेत जस्ट. सो दुनिया फिरवायची आहे आत्तापासून. आत्ता तर आपण सुरुवात झाली, म्हणजे छोटे छोटे प्लेसेस करतो आहे. तर आता नाश्ता करूया. वैदू गेली आंघोळीला, पप्पा राहिले, ते झाले की मग आपण बीचवर जाऊ. विराला काय आत्ता आंघोळ घालत नाही, कारण बीचवर जाऊन परत ती आली तर ती त्याच्यापेक्षा झोपू दे, जेवढी झोप कंप्लीट होते, कारण काल तिचा प्रवासात खूप दगदग झाली. ओके, इतकं अपडेट द्यायचे होते. तोपर्यंत नाश्ता करायला या, चला. ही बघा, ही ती मी फुलं बोलत होतो, जे आपल्या गणपती बाप्पाला आवडतात. आणि इथे फारशा कळ्या पण आहेत, इथे पण आहेत, इथे आहेत, खूप आहेत, वरती पण खूप आहेत. सो झाडच आहेत. आणि इथे पण त्यांची प्रॉपर्टी ही. सो इथे पण रूम मिळतात. सो टोटल ओव्हरऑल रूम एक जवळजवळ इथून वर चढायला पण आहे, जे टेरेस आहे. आणि लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा मी, ऐश्वर्या, स्मिता, कार्तिक, आदित्य, सॉरी नाव नाही घेतलं असतं तर आम्ही ह्या रूम यूज केलेल्या. आय गेस मी, स्मिता, आदित्य, वैदू आम्ही त्या रूममध्ये होतो. ऐशो आणि करू ह्या रूममध्ये होते, त्यांनी सेपरेट रूम घेतलेला, प्रायव्हेसी. आणि इथे आमची पार्टी झालेली. इथे बॅडमिंटन आम्ही खेळलेलो. सो ऐश्वर्या, स्मिता आपल्या मेमरीज आठवल्या असतील तर नक्की कमेंट करा. बाकी बढिया आहे माहोल. हा सकाळचा माहोल, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल, नाही येत ऐकू तर अजून करा, कारण मला तर ऐकू येते. आणि तिथे त्या मांजरांचे, आता ते तुम्ही सकाळचे शॉट बघितले ते मांजरांचे होते, त्यांच्याबरोबर मी खेळत होतो. ह्यांची बाबा जोरात पार्टी खायला. आमच्यासोबत इथे राहणारे होते कप्पल 1-2, रात्रभर मस्त त्यांची पार्टी झाली होती. आपण फॅमिलीवाले ना, चला. मेकअप नाही केला, फोटो काढायला आली आहे, मेकअप नाही केला बोलते. आणि बरं, गुड मॉर्निंग. कशी झाली झोप, कशी वाटली जागा? म्हणजे याच्या अगोदर आम्ही एकदा 2दा आलो आहे ना, सो तेव्हा वैदू होती माझ्यासोबत. आणि लग्नानंतर नाही तर ते तुम्ही बोला कधी आलात, कशा आलात, म्हणून अगोदरच सांगतो आहे. आणि खरंच खूप चांगली जागा आहे. तिच्या तोंडून पण ऐका, आवडली की नाही, म्हणून ती स्वतः पण बोलली आपण जिथे जातो तिथेच जाऊया. इथे किचन आहे, विराचं सगळं व्यवस्थित. हां, मेन बोलले की इथे ट्राय केलं असतं. मेन मी तुम्हाला काल बोलल्यानुसार प्रायोरिटी आमची विरा असते. सो तिचं सगळं व्यवस्थित असेल तर वी आर हॅपी. आम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ठीक आहे, मॅनेजेबल होते, पण विराचं सगळं वेळेवर झालं पाहिजे. आणि थोडासा डाऊट होता की विरा इथे येऊन झोपेल की नाही वगैरे, असं मनात असतं. नवीन ठिकाण, नवीन जागा, बट नाही, तिने व्यवस्थित झोप काढली.
आणि मम्मी आहे आता तिच्या बाजूला बसलेली. पप्पा आंघोळीला गेलेत, वैदूची झाली आंघोळ आणि आत्ता प्लॅन आहे. ती काल 4:45ला उठली. हां तेव्हा तिला माहीत होतं ना, तेव्हा तिला माहीत होतं जायचं. अरे पण तुला जायचं तर आमच्या असं. आणि सगळे लवकर उठले ह्याचा फायदा एक खरंच चांगला आहे. कारण आपण, मला असं वाटतं पर्सनली, जरी मी ती गोष्ट मोडत असलो तरी कुठे जात असलो तर जास्त आराम करा. आपण आराम करायलाच जातो, एन्जॉय करायला जातो, बट त्या जागेचा आनंद घ्यायला पण आपल्याला गेला पाहिजे. म्हणजे लास्ट टाईम पण मी माहिती तुला एकदा अलिबागला आलेलो तर माझे सगळे, आम्ही कॅम्पिंगला आलेलो, मीही नव्हती, माझे मित्र वगैरे होते, ते सगळे झोपून राहिले. म्हणजे रात्री पार्टी वगैरे करून पण मी 1 ते 1.5 तास झोप काढून मी रेवदंडा बीच फोर्टला गेलो. आणि तो माझा पहिला ब्लॉग होता आयुष्यातला, नाही सेकंड असेल, हां मी सेकंड ब्लॉग असेल तो. त्याच्या अगोदर महाबळेश्वर केलेला. सो आपल्या चॅनलला तो सेकंड होतो, तुम्ही बघा असेल. सो तो पण कसा बसा केलेला आहे. सो मी एवढा सकाळी उठून मी एकटा गेलेलो, जवळजवळ एक 15 ते 20 किलोमीटर अंतर कापून गेलो, म्हणजे येऊन जाऊन 30 किलोमीटर पकडा. आणि म्हणून जर तुम्ही कुठेही जात असाल तर लवकर उठा, त्या गोष्टीचा त्या वेळेवर आनंद द्यावा. नंतर ती वेळ निघून गेल्यावर अरे यार आपण उठलो पाहिजे, मिस केलं, हे केलं. जसं काल संध्याकाळी आमचं झालं की सनसेट आम्ही मिस केला, बट ठीक आहे, ॲक्सेप्टेबल. सगळ्याच गोष्टी वेळेवर होत नाही, कारण विराला खूप इम्पॉर्टंट होती. बाकी आता बीचवर जाऊया, नाश्ता बिष्टा करून. चलो. विरा हाय. विरा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डोळा उघड, डोळा उघड. डोळेच उघडत नाही. झोप 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 तू झोप. म्याव. थांब ना, इथे थांब ना, पण थांब ना. इकडे हात दाखव, हात दाखव, हात. दम दे. बाय बाय. बाय. फिरव. हा स्टेरिंग फिरव. हा फिरव. अरे वा, व्हेरी गुड, शाबाश. फिरव स्टेरिंग फिरव. बाबू टार्जन आहे ती, आपोआप चालते. विरा पकडते, पकड विरा. सो आम्ही पुन्हा एकदा आलो आहे बीचवर. पुन्हा एकदा म्हणजे काल संध्याकाळी आलो आहे, त्याच्यानंतर आज आलो आहे. आणि विरा आमची राईड करते. त्याच्यावर लक्ष ठेव, विरा आमची राईड करते आणि मला वाटतं ती लवकर ड्रायव्हिंग शिकणार आहे. दाखवतो तुम्हाला, बघा बघा. बाबू स्टेअरिंग फिरव. अरे उभं नाही राहायचं, ती सीट घेऊन उभी राहते ही बाई. ॲक्च्युली तिच्यासाठी पण हे सगळं नवीन आहे, सो ती पण जरा नवल वाटते तिला. बाबू स्टेअरिंग पकड, वरती नाही पकडायचं. टार्झन कार आहे ती, टार्झन, आपोआप चालते. बाय कर. काल कुठे गेले, आज कुठे घेऊन आला.
बसने घेऊन गेले आज. सेटिंग आहे ते हवेतले पॅरेंटिंग असं. सो घोडागाडी झालं, बाबा गाडी झाली, आता ती बाबांसोबत आहे तिच्या. आणि ही काय हिचं काय वेलचंच चालू आहे. काल जत्रेपासून सुटली आहे, स्वतःला गाडीत बसायचं होतं. हां 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 हळू पाणी बाहेर जायले. आणि आता आम्ही आहोत वर्सोली बीचला. इथूनच पुढे किहीम बीच वगैरे आहेत. इथे टुवर्ड्स मांडवा साईड आणि ही अलिबाग साईड. तो अलिबाग फोर्ट पण तुम्हाला दिसत असेल, मे बी कॅमेरामध्ये दिसणार नाही. आणि इथे वेगवेगळ्या पोजेस चालू आहेत. लोक इथे आल्यावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतात. तशी गर्दी बघायला गेलो नाही आहे की ओके आहे, एव्हरेज आहे. आणि जी बरेचसे प्रोग्राम चालू आहे. धक्का मारला ना असा मारीन ना तुला. सो तिथे पॅरासेलिंग आहे. पहिले वर्सोली बीचला एवढं काय व्हायचं नाही. तिथे बुकिंग होतं आहे आणि पॅरासेलिंगचे जवळजवळ 1000 रुपये आहेत. आणि प्रत्येक राईडचे मे बी 200 ते 250 रुपये ऑन अन ॲव्हरेज प्राईज आहे. सो ठीक आहे, पण फॅमिलीसोबत आल्यावर ह्या गोष्टी नको. जेव्हा एकटा असेल तेव्हा काय वाटणार नाही. आणि इथे बरेचसे खाण्याचे स्टॉल वगैरे पण आहेत. आमची मम्मी तिथे उभी आहे, तिला पाण्यात नाही यायचं. बाकी इकडे जोशमध्ये सगळे. विरा काय आमची बाहेर यायला मागत नाही. हां, सो खेळणं बघणं झालं आहे. पप्पा परत विराला घेऊन गेलेत. आणि आता आमच्या दोन्ही मातोश्री आणि बायकोश्री ना गोळा खायची इच्छा झाली आहे. काय खाणार? ती कुठे आहे? ओय ग. सो 3 गोळे सांगितलेत आणि इथे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. वैजूने घेतला आहे काळा खट्टा. आमच्या मम्मीला लाल पाहिजे होता, तर लाल त्याच्यात रोज गोळा बोलला तो रोज. आणि मला चॉईसच नाही. माझ्या बायकोने माझी चॉईस सांगितली की तिला चॉईस करायची होती, म्हणून ती बोली मँगो खा विशाल. सो त्यातला पण ती अर्धा खाणार. मला काय त्रास नाही. चला ऐक पडलोस. या तुझं आहे ठीक आहे. अरे ओळ सुकवायला दिलेले. मी कुठून सुकव बसू त्याच्यावर. हाय हाय. वर बघ वर बघ वर बघ वर बघ. हाय. 2 3 1 2 3 4. त्या साईडने पकड, त्या साईडने. 5. वाव नाही 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 होणार ती. बरोबर आहे.
अगं तू चढून दाखव बोललो मी. असं असे हे अनट्रेन आहेत बाबू, अनट्रेन आहेत. थकली बाबू, मम्मा थकली. काय केलं बाबू, काय केलं विरा, काय केलं? हसते 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 तुला, हसते बाबा, हसते तुला, हसते. हे 100 आहे. त्यांना दे. अजून आहे, झालं ना. थँक्यू. चला थँक्यू. कॉल करा. हो हो करतो, धन्यवाद. चला आज नाही, आज निघणार संध्याकाळी. हो चल, नक्की नक्की. पहिल्यांदा आम्ही तिकडे आलेलो आहे म्हणून म्हटलं चला. हो 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 नक्की. तुमचं जे तुमचं हे आहे का, आपलं वेबसाईट वगैरे आहे का त्याची? नाही ना आत्ताच, कारण मी लास्ट टाइम आलो तेव्हा नव्हतं, फर्स्ट टाइम बघितलं मी. हां 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 अच्छा, मी नेक्स्ट टाइम मग तिकडे येऊ आम्ही. चला. हो 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 चालेल चालेल. बरं. सो जेवण आम्ही आज दुसरीकडून, म्हणजे खानावळ टाईप आहे इथे. सो इथे बऱ्याच खानावळ आहे, पण इथे नवीन ट्राय आम्ही करतो. बघूया आज तिथलं जेवण ट्राय करून बघूया. आम्ही कुठे आलो, रस्ता चुकलो. हां बघ काय काय त्याच्यात, काय खेकडा त्याच्यात, बघ काय सुरमई 2 पीस आहेत त्याच्यात. प्रॉन्स असे, बोंबील, भाकऱ्या आणि काय रस्सा आणि काय ते लिंबू. ठीक आहे. नांगे नाही काढले, 4 नाही 6. आज वीकेंड आहे ना. हा. सो फायनली आमची ट्रिप एंड होत आली असं नाही म्हणणार, बट खूप साऱ्या मेमरीज घेऊन जातोय आता. सो असं असतं की आपण जेव्हा ट्रिप आपली संपते, म्हणजे जेव्हा लास्ट मोमेंट चालू होता, तेव्हा असं वाटतं की यार आता थकणार, परत उद्या परत तेच. बट असं काहीतरी मी स्पेशल ठेवलेलं, म्हणजे ते माझ्यासाठी स्पेशल मे बी नसावं, पण फॅमिली आहे म्हणून माझ्यासाठी ते स्पेशल आहे. रेस्ट ऑफ द थिंग्स माझी फॅमिलीसाठी ते मे बी स्पेशल असेल, भाविकासाठी पण तेवढं नसेल, वैजूसाठी. वीरा मम्मी पप्पा या दोघांसाठी असेल, कारण आता आम्ही जाणार आहेत M2MJ. सो त्यांच्यासाठी स्पेशल असेल. राईड 1 तासाची. सो बघूया ती राईड कशी आहे. थोडा वेळ आहे. सो तुम्हाला एक थोडीशी आयडिया देतो. मी लास्ट टाइम आलो त्याच्यापेक्षा फार चेंजेस झाले. सो इथे आता त्यांनी चेकआउट ठेवलेलं आहे, म्हणजे गाड्यांसाठी चेक इन, नॉट चेकआउट. म्हणजे गाड्या तुमच्या इथे सर्व चेक इन होतात. बॅगेज पॅसेंजर इथे आहे आणि हा मोठा टनल आहे. इथे वेटिंग रूमची सोय केलेली आहे. बाजूला स्टारबक्स आहे ना, थोडं एअरपोर्ट सारखं वाटतंय.
आणि इथे काय माहीत आता काय करतात, बट इथे अजूनही पार्किंगची सोय आहे बाहेरच्या साईडला. त्याच्या अपोजिट साईडला जे मांडवा गेटवे ऑफ इंडियाला ज्या बोटी जातात त्या आहेत. बाकी ओव्हरऑल आहे तसंच आहे, फक्त इथून जे चालत जायचा जो टप्पा आहे तो थोडा लांबचा आहे, म्हणजे एक 10 मिनटं चालत आहे. पण त्यांची ती आहे काय ती छोटीशी व्हीलर आणि त्या गाड्या लागतात आता हळूहळू. सो त्या गाड्या लोड होईपर्यंत वेळ जातो. लेट सी. आमचा टाईम आहे 5:55 म्हणजे 5:55 आणि वाजलेत किती? हां मस्त. आणि वाजलेत जवळजवळ आत्ता 5:15. अजून वेळ आहे 45 मिनिट्स. लेट सी. वीरा हाय. आणि ही अशी वेटिंग रूम आहे. तुम्हाला फुल एअरपोर्टचा एक्सपिरियन्स दिसेल इथे. हाय. आणि आत्ता इथे हळूहळू गाड्या लोड होतील. आपली फेरी तर आलेली आहे, म्हणजे आपली शिप. काय उचलून घेऊ ना नो. तिथे आमची शिप आली आहे आणि हा इथे सनसेट येतो. दिस इज दी हे बघण्यासाठी मला मी रोरू चूज केली. अदरवाईज आम्ही सकाळीच आलो त्याच बोटने पण गेलो असतो, बट सगळे एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे. सुपर ना. हा आमचा बारकोड आहे ज्याच्यावर मी ऑनलाईन बुकिंग केलेली. सो मला इथे येऊन तिकीट काउंटरला मला बॅच देतील. बॅच नाही, हातात जे टॅग असतात ते. सो ते कलेक्ट करीन आणि देन पुढे जाईन. बाकीच्यांना मी पुढे पाठवलं. सो अशी 1 बाय 1 गाड्यांची चेकिंग होते आणि गाड्या लोड्स होतात. माझ्या 4 तिकीटी हातात आलेल्या आहेत. विरासाठी तिकीट नाही आहे, बिलो 3 or 5 समथिंग नाही आहे. सो लेट्स गो. त्यांना मी पुढे पाठवलं. ॲक्च्युली आधी आयडिया नव्हती, पण ह्यांचं एक चुकीचं आहे की त्यांनी जर ऑनलाईन स्कॅनर ठेवलं बारकोडने तर प्रॉब्लेम होणार नाही, जो आता इश्यू आहे. आणि हे एवढं मोठं अंतर कापायचं त्याच्यासाठी पण काहीतरी त्यांनी ठेवलं पाहिजे. प्रत्येकाकडे गाडी असते असं नाही ना. आणि ही आपली लॉन्च. आणि इथे जे लागतात त्या गेटवे ऑफ इंडियाला जाणाऱ्या. सो पळत जाऊया आधी. आणि जर तुम्हाला एवढं अंतर गाठायचं आहे तर ही बगी पण आहे, जे वयस्कर लोक वगैरे आणि ज्यांच्या तिकीट्स अप्पर क्लास आहेत त्यासाठी. चलो. मी वैदू बाकीच्यांना मी पुढे पाठवलं कारण माहीत नव्हतं, नाही तर मी अगोदरच तिकीट काढली. आणि इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की मला डाउनलोड होत नव्हतं जे मी बारकोड स्कॅन केलं. आणि समोर सनसेट होता ना. ग्रेट. जो समोर दिसतोय तो आहे आपला मांडवा जेटी ब्लॉक, जिथून आपण आलेलो. आणि तिथे बघाल तुम्ही किती गर्दी आहे आता, कारण विकेंडचा वार आहे. आणि ही आपली रोड. सो लेट्स गो टू मुंबई. हिरा उरटते. हे वरती आहे ते बार स्टॉक एक्सचेंज आहे, म्हणजे याच्या प्रत्येक म्हणजे लेवलची तिकीट वेगळी आहे. आणि जशी लेवल हाय होत जाते तशी कॉस्ट पण हाय होत जाते. आणि वरती बारटेंडर आहे आणि बाथरूम फॅसिलिटी आहे. आणि हा नजारा. आणि हा आहे आतला AC इंडोर डेक. सो आपण आपल्या तिकिटी म्हणजे बेसिक जी तिकीट आहे त्याच्यात इन्क्लूड आहे. फक्त ह्याचे चार्जेस तुम्हाला जे खाण्यासाठी वगैरे लागतील ते वेगळे लागतील. आता मी मागच्या साईडला जातो. लेट्स सी मागच्या साईडला जाऊन. सो आपण आता आलं मागच्या साईडला आणि मागच्या साईडने हा असा व्ह्यू आहे. आणि हा वरती बार स्टॉक एक्सचेंजचा बार जोरात वाजतोय, जिथे
बघू शकता तुम्ही किती लोक एन्जॉय करतात, नाचतात ॲक्च्युली. हा ही 1 तासाची जर्नी आहे. त्याचे डिटेल बाकी मी तुम्हाला नंतर देतो एकदा घरी पोहोचल्यावर, कारण आत्ता